मित्रांनो, मी 2000 साली विरारमध्ये आलो होतो. त्यावेळी ऑप्शन काहीच नव्हता, फक्त वसई 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 किंवा बोईसर मुंबई. आणि त्यावेळीचा रोज होता आपला 40 रुपये पर डे. 40 रुपये म्हणजे महिन्याचे 1200 रुपये पगार होता त्यावेळी. आणि त्यातल्या त्यात 4 शुक्रवार कापले जायचे, म्हणजे 25 ते 26 दिवसाचा पगार मिळायचा. पण तसं आता नाही राहिलं. पगार पाणी खूप वाढलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि आता वसई विरारकरांसाठी जे वसईचं तर सोडूनच द्या, खूप त्रास व्हायचा जायचं आहे तर ट्रेनमध्ये वगैरे. पण आता विरारवाल्यांसाठी एवढं खास सुविधा आहेत ना एचडीएलसाठी की विचारू नका. म्हणजे तुम्ही इथल्या इथे मी सांगतो, हायवे पासून साईनाथ, मंदिरपाडा ते आपला नागिंदासपाडा असून इथून भरपूर लोक येतात इथे इंडस्ट्रीला कामाला. आणि त्या एचडीएलला नक्की तुम्ही भेट द्या. कामधंदे आता उभा आहे चंदनसार एचडीएलच्या गेटवर. आणि तुम्ही पाहू शकता आता जो रस्ता गेला आहे हा स्टेशनला गेलेला आहे, विरार स्टेशनला. आणि याच्या ऑपोजिट आहे रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स. इथे पण छोटे छोटे इंडस्ट्रीज आहेत, रिद्धी सिद्धी 1 आणि क्रमांक 2. तसंच हा जो रस्ता गेला आहे विरार हायवेला रस्ता गेलेला आहे. म्हणजे राईडला मारलं, हायवेवरून राईड मारलं की मुंबई आणि लेफ्ट मारलं की अहमदाबाद, गुजरात, दिल्ली तिकडे गेलाय. तर सांगायचं कारण म्हणजे काय मित्रांनो, मी गेटला ते बघू शकतात. ते ईडीएलला येण्याचं कारण काय, आता ज्या मुलांच्या 10वीच्या एक्झाम किंवा 12वीची एक्झाम झालेल्या आहेत, तर काही लोकांना जर आपली फीस किंवा बुक्स किंवा इतर खर्चासाठी काय काम करायचं असेल तर तुम्ही एचडीएल मध्ये येऊन तुमचं जो वायफाय वेळ जो इकडे वेस्टेज वेळ घालत बसाल तो घालू नका. एचडीएल मध्ये बिल्डिंग नंबर 1 आहे मेघदूत सिग्नेचर. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात खाली किती गाळे आहेत आणि पूर्ण बिल्डिंग एकदम सुटेबल बनलेले आहे बघा. याच्यावर सगळे गाळे बनलेले आहेत. अशा जवळजवळ 70 ते 80 किंवा 100 बिल्डिंग असतील एचडीएल मध्ये. तर रोजगाराची जी तुम्हाला संधी पाहिजे असेल तर छोट्या छोट्या नोकरीसाठी किंवा कामधंद्यासाठी तुम्ही इकडे येऊन करू शकतात. तसंच येणाऱ्या नवीन एम्प्लॉयसाठी किंवा नवीन कामधंदा शोधणाऱ्यांसाठी एक म्हणजे खास तिथे वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला जास्त का शोधायची गरज नाही. ते आता तुम्ही पाहू शकतात बिल्डिंग नंबर 7 आणि 8, 9 अशा या बिल्डिंगचे एरो दाखवलेले. म्हणजे तुम्हाला इकडे ते कुठे कोण असेल शोधत असेल त्यांना जास्त काय माहिती काढण्याची गरज नाही. तसंच तुम्ही पाहू शकता इथे 14 नंबर, 15 नंबर, 16 नंबर त्या बिल्डिंगला पूर्णतः नंबर पण दिले आहेत आणि असे एरो पण दाखवलेले आहेत की नवीन जर एम्प्लॉईज किंवा कामधंद्यासाठी शोधत असेल, हे विराज समोरची बिल्डिंग 5 नंबर विराज दाखवले ते पण तुम्ही पाहू शकतात. म्हणजे इथे तुम्हाला कुठच्याही प्रकारचा अडथळा, ही बिल्डिंग कुठे आहे कोणाला विचारायची गरज नाही. आता मी उभा आहे एचडीएलच्या मधल्या चौकामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता 14, 15, 16 नंबर बिल्डिंग. तसंच इथे पाहू शकता तुम्ही 10, 11, 12 म्हणजे पूर्णतः माहिती आहे तुम्हाला. इथे कोणाला जर नवीन जर आलं तर काही अडथळा होणार नाही. ते पाहू शकता इथे पण तुम्ही नंबर दिलेले आहेत बघा टेम्पोच्या मागे 17, 18, 19, 20. म्हणजे ह्या लाईनने तुम्ही लेफ्टने पुढे गेला ते सगळे बिल्डिंगचे तर नंबर दिसतातच. तरी पण नवीन जर म्हणलं कोण येत असेल कामाला त्यांना अडथळा येऊ नये म्हणून एक चांगली सुविधा केलेली आहे. तसेच इथे आमचे काही मित्र मला भेटतायत. तसे इथे आमचे माथाडी कामगार म्हणण्यापेक्षा माझे मित्र आहेत, सगळे माझे फॉलोअर्स आहेत, माझे फॅन्स आहेत हे सगळे. आणि खूप सपोर्ट करतात. तुम्ही यांना पाहू शकतात. हे जिथे जिथे काम असतं ते कामासाठी कामधंद्यासाठी जात असतात. हे आमचे मित्र आहेत. इथे रुपेश म्हणून आहे, काशीनाथ पाटील म्हणून आहेत, ते आमचे खास मित्र आहेत काशीनाथ पाटील. काशीनाथ साहेब नमस्कार. तर असे म्हणजे भरपूर मेहनत करणारी मुलं पण आहेत इथे. रोजगारासाठी तुम्ही कधी पण येऊ शकतात. पाहू शकतात इकडे 63, 64, 67, 68. त्यानंतर ही 64 नंबरला 64ला हा रस्ता गेलेला आहे. तसेच इथे छोटे छोटे कॅन्टीन पण आहेत. इथे कॅन्टीन आहे. इथे 6 नंबरला पण इथे 6 नंबर इथे पण कॅन्टीन आहे. आणि हा जो रस्ता गेलेला आहे पूर्ण इथे हा मशानभूमी जी आहे ना, मशानभूमी किंवा धबधबा या साईडने पूर्ण गेलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6, त्याच्यानंतर 6च्या नंतर 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 अशा वन साइडने सगळ्या बिल्डिंग भेटतील. त्याच्यानंतर 43, 44, 45, 49, 51, 62. ही 62 आहे ना, ही चार्जर कंपनी आहे. याच्यामध्ये ना भरपूर लेडीज कामाला येतात. मोठी कंपनी आहे. तुम्ही लेडीज लोकांसाठी पण सांगू शकतो की डायरेक्ट इथे काहीतरी त्यांची सुविधा पण कंपनीची की जाण्या येण्यासाठी मॅजिक बसेस असे त्यांच्याकडून भेटतायत. त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. मित्रांनो, आजचा माझा व्लॉग तुम्हाला एचडीएलची माहिती देण्याबद्दल कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.